हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवगा विथ चिकन ग्रेव्ही. ही ग्रेव्ही अगदी मस्त चमचमीत आणि ज्यांना शेवगाच्या शेंगा आवडतात त्यांनी अशी ही चिकनसोबत ग्रेव्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि त्यासाठी आपण ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आपण इथे पुढे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण एक मसाला बनवणार आहोत. त्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे. इथे भाजून खोबऱ्याचा एक तुकडा मी छान भाजून तो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. आणि त्यासोबतच मी कांदा एक मीडियम आकाराचा आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि एक मूठ भरून कोथिंबीर स्वच्छ धुवून ही घेतलेली आहे. आणि पाणी घालून हा मसाला आपण वाटून घेत आहे. मसाला अगदी व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. त्यासोबतच मी इथे शेवग्याच्या 4-5 शेंगा मी मिठाबरोबर अगदी एक उकळी काढूपर्यंत गॅसवर ठेवलेले आहेत. आपल्याला ह्या जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत. अगदी ह्याचा कडवटपणा जाण्यासाठी आणि मिठाबरोबर त्याची चव वाढण्यासाठी आपण ह्या शिजवून घेणार आहोत. लगेचच आपला मसाला इथे तयार झालेला आहे. तर आपण लगेचच फोडणी देऊन घेणार आहोत. चिकन मी 1/2 किलो अगोदरच दही, अद्रक, लसूण आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. तर आपण लगेचच फोडणी देत आहोत. तेल आपण तापत ठेवलेलं आहे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मी इथे घातलेले आहेत. आणि त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. टोमॅटोसोबत आपण अद्रक लसूणची पेस्ट ही त्याचं कच्चंपण जाऊपर्यंत तेलावर परतून घेणार आहोत. आणि लगेचच जो आपलं वाटण आपण केलं होतं ते वाटण आपण त्यात घालत आहोत. आपण बघू शकता इथे त्याला छान असा हिरवा रंग आलेला आहे. हे हिरवी मिरची आणि कोथिंबीरीमुळे काय होतं, ह्याची ग्रेव्ही छान हिरवी अशी होते आणि त्याला अशी छान कोथिंबीरीची आणि हिरवी मिरचीची मस्त चवसुद्धा येते. तर आपल्या इथे मसाला छान तेल सुटूपर्यंत खरपूस वाटून झालेला आहे. त्यासोबतच आपण लगेचच काही पावडर मसाले इथे घालत आहोत. आपण अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे, अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही घाला किंवा तो स्किप केला तरी चालेल. त्यानंतर आपण इथे मॅरिनेटेड चिकन घातलेलं आहे. ते छान मसाल्यासोबत व्यवस्थित परतून आपण 10 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे मसाल्याचं फ्लेवर आहे ते व्यवस्थित मुरण्यासाठी आपण ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. पण इथे ह्या स्टेजला आपण त्यात पाणी घालणार आहोत. 1-2दा आपण ते व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ते व्यवस्थित असं वाफेत शिजू देणार आहोत. पाणी आपण थोड्या वेळाने घालणार आहोत. त्यासोबत आपण इथे चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे आणि पुन्हा आपण ते हलवून पाणी घालत आहोत. पाण्याबरोबर ही ग्रेव्ही आधी छान शिजून घ्यायची आहे आपल्याला. आणि चिकन शिजलं की लगेचच मग आपण ज्या शेंगा आपल्या इथे पाहू शकता, शेंगा एक उकळी आलेली आहे. ह्या शेंगा मी बाहेर काढून घेणार आहे आणि आपण त्या ग्रेव्हीमध्ये त्या घालत आहे. इथे आपले चिकन जवळजवळ 70 ते 80% शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण इथे चेक करणार आहोत चिकन व्यवस्थित शिजलं आहे. त्यानंतर आपण ज्या शेंगा पाण्यासोबत उकळल्या होत्या त्या ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि ह्या ग्रेव्हीमध्ये त्या छान व्यवस्थित शिजू देणार आहोत. जे आपलं चिकन शिजायचं 10-20% शिल्लक होतं ते ह्या शेंगाबरोबर शिजून घ्यायचं आहे. लगेचच शेंगा देखील शिजतात आणि तोपर्यंत मी इथे छान त्या ग्रेव्हीसोबत खाण्यासाठी गरम गरम ज्वारीच्या भाकरी देखील करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आणि आपलं मस्तपैकी चिकन शेवगा ग्रेव्ही किंवा तुम्ही रस्साही म्हणू शकता इथं आपलं तयार झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे गार्निश करून घेणार आहोत आणि छान असं प्लेटिंग करून हे इथे मी घेतलेलं आहे. ज्वारीची भाकर, त्याच्याबरोबर छान पांढरा भात आणि चिकनची करी आणि कांदा आणि लिंबू. तर हे असं आपलं ताट शिजून चिकन आणि भात आणि भाकर शिजून हे जे ताट तयार झालेलं आहे ते मस्तपैकी आपल्याला जेवणाचा आनंद घेण्यासाठी एकदम रेडी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही
ही ग्रेव्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.